ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये मेळावा होणार आहे। मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोमला मेळावा आयोजित करण्यात आलाय। संध्याकाळी 6 वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहे। संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा पार पडणार आहे। आदित्य ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता आपण पाहतोय सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले आहेत। तर ठाकरेंची शिवसेना आता तयारीला लागली, आज मेळावा होतोय। नीलम, नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुका लागू झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे। मात्र यापूर्वी जी कामं केलेली आहेत त्या कामांचा बोलबाला आता सर्व राजकीय पक्षांकडून सुरुवात होईल। एकूणच मुंबईमध्ये जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आहे। या पदाधिकारी मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत। मात्र आजपर्यंत जी कामं खरं तर ठाकरे गटाने महाविकास आघाडीने केलेली आहेत, ठाकरेंची 25 वर्ष सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवरती होती आणि यापूर्वी सुद्धा कोविड काळामध्ये ठाकरे हे सत्तेत होते। त्या दरम्यान जी कामं केली होती आणि आत्तापर्यंत जी आमदार निधीतून केलेली कामं असेल किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली कामं असेल, या कामांची माहिती ही आदित्य ठाकरे देतील। त्याचप्रमाणे महायुती सरकारने मुंबईचं विद्रुपीकरण कसं केलेलं आहे याचवरती सुद्धा प्रकाश टाकणार आहे। त्यामुळे आज नक्की मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे काय काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र महायुती सरकारवरती टीकास्त्र नक्कीच टाकतील, कारण मुंबईमध्ये जे सौंदर्यीकरण असेल, मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण असेल, मुंबईतील रस्ते असतील, या प्रश्नांवरून नक्कीच विरोधक हे महायुतीवरती टीकास्त्र टाकताना पाहायला मिळतील। त्यामुळे आजपासून खरं तर प्रचाराचा नारळ हा ठाकरे गटाकडून फोडण्यात येईल असं एकंदरीत म्हणण्यात वावगं ठरणार नाही। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। निवडणुका जाहीर झाल्या, आनंदाची बाब महापौर ठाकरेंच्या शिवसेनेचाच होणार। चंद्रकांत खैरे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत, जाणून घेऊयात काय सांगाल। आता अनेक वर्षांपासून तुम्हाला देखील प्रतीक्षा होती कधी निवडणूक लागतीये, अखेर मुहूर्त मिळालाय, निवडणूक लागलेली आहे, तारीख जाहीर झाली आहे। खरं म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला की निवडणूक लागली। आम्ही सर्व नेते मंडळीची तयारी तर अनेक महिन्यापासून करतोय आम्ही। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या असो, नगरपंचायत, नगरपालिका, आता महापालिका। पण लोकांना नेहमी त्या ठिकाणी जे आहे, तर काय झालं की 5 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक नाही, काय नाही। नगरसेवक हा मसीहा असतो, मसीहा। म्हणजे इथं काही झालं की आपण नगरसेवक होतो, या इकडं नगरसेवक सर्व कामं करतात। म्हणजे एकतर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे शिकवला 80% समाजकारण दृष्टी केला आजकाल, तर त्या 80% समाजकारणामधला हा भाग आहे। त्या मतदानाच्या वेळेस जिथे जिथे लोक फुटले त्याचे 5-5, 6-6 पटीने मतदान आम्हाला झालं। पण समजून घ्या, लोकांना राग येतो, यांना आपण निवडून दिलं, हे फुटले ना। म्हणजे गद्दारीचा राग आमच्या संभाजीनगरमध्ये खूप आहे। ज्यांनी गद्दारी केली ना त्यांना त्या ठिकाणी निवडून येऊच नाही अशी भूमिका। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा पराभव होईल आणि आमचा विजय जबरदस्त होईल। म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, उद्धवच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।